12वीच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। आज 12वीच्या परीक्षेचा निकाल लागणार आहे। सकाळी 11 वाजता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या पत्रकार परिषदेमध्ये निकाल जाहीर केला जाईल। त्यानंतर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल ऑनलाईन पाहता येतील। मध्य रेल्वेवर नीट परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रविवारी दिवसा मेगा ब्लॉक रद्द केलेला आहे। आज रात्री म्हणजे मध्यरात्री धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेतला असेल। या कालावधीमध्ये मशीद बंदर, सँडसहट, चिंचपोकळी, करी रोड या ठिकाणी लोकल थांबणार नाहीत। कनेक्टिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर प्रतिदिन धावणाऱ्या 1,38,000 वाहनांपैकी 1 लाख वाहनं मिसिंग लिंकचा वापर करतील असा दावा केला जातोय। दरम्यान कनेक्टिंग लिंकवरून हलकी वाहनं, हलकी व्यावसायिक वाहनं, त्याचबरोबर बस आणि इतर प्रवासी वाहनांनाच प्रवेश सुरू आहे। कनेक्टिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा कालावधी 30 मिनिटांनी कमी होणार आहे। मात्र या प्रकल्पाचा 6,695 कोटी रुपये खर्च वसूल करण्यासाठी महामार्गावरील पथकर वसुलीचा कालावधी 15 वर्षांनी वाढवलेला आहे। त्यामुळे आता 2030 नंतरही या महामार्गावर पथकर मोजावं लागणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास आता अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कनेक्टिंग लिंक प्रकल्पामध्ये तांत्रिकदृष्ट्या जगभरातील उच्च तंत्रज्ञान वापरलेलं आहे। या प्रकल्पामधील पुलांचं बांधकाम आणि बोगद्यामधील सुरक्षा यंत्रणांमध्ये जगातील 7 महत्त्वाच्या देशांतील नामांकित कंपन्या आणि संस्थांची मदत घेतली आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातील वाढीचा फटका थेट ग्राहकांना बसणार आहे। गॅस महागल्यामुळे आता खाद्यपदार्थांचे दर वाढण्याची शक्यता आहे। त्या संदर्भातली तयारी हॉटेल चालकांनी सुरू केल्याचं कळतंय। यामुळे खाद्यपदार्थांच्या दरात 10 ते 15% वाढ होण्याची शक्यता आहे। मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा टोल घेतला जातोय आणि त्यामुळे माझिवडे ते वडपे या प्रकल्पाचं काम 90% पूर्ण झालंय। 9 वर्षांनंतर खारेगाव टोल नाका सुरू होणार आहे, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोल वसुली केली जाते। महाराष्ट्र दिनी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली। सोनं 1800 रुपयांनी घसरलंय, तर चांदी 3000 रुपयांनी स्वस्त झाली आहे। 1800 रुपयांच्या घसरणीसह सोनं पुन्हा एकदा 1.5 लाखांच्या खाली गेले, तर गुरुवारी चांदीच्या दरात 7000 रुपयांची वाढ झाली होती आणि ती 2,48,000 पोहोचली होती। काल चांदीच्या दरात 3000 घसरण झालेली आहे आणि त्यामुळे चांदी 2,45,000 पोहोचली आहे। आरवर मार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये 1 मे पासून बदल केलेला आहे। ज्या गाड्यांच्या क्रमांकांसमोर X असं चिन्ह देण्यात आलेलं आहे त्या गाड्या रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी धावणार नाहीत। या दिवशी चालणाऱ्या सर्व एसी लोकल फेऱ्या या साध्या गाड्या असतील। यानंतर पेट्रोल डिझेल दरवाढीची शक्यता आहे। युद्धामुळे कच्च्या तेलांच्या दराचा भडका उडालेला आहे। ब्रेंट क्रूड $126 पार गेलेला आहे। त्यामुळे तेल कंपन्यांना प्रति लिटर 14 ते 18 रुपये तोटा सहन करावा लागतोय। आखाती देशामधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे आता सरकारनं आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठीच्या इंधन दरामध्ये वाढ केली आहे। एअर इंडियानं रोज 100 उड्डाणं कमी करण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गावरील उड्डाणांचा समावेश आहे। सुट्ट्यांमध्ये एसटीचा प्रवास महागला। एसटीच्या तिकीट दरामध्ये 10% वाढ झाली आहे। खासगी कंपन्यांनी सुद्धा आपल्या तिकिटांच्या दरात वाढ केलेली आहे। त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सचे दर 15 ते 30% वाढलेत। छत्रपती संभाजीनगर रेल्वे प्रशासनानं विविध पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी महत्त्वाच्या प्रकल्पांची कामं आता हाती घेतलेली आहेत। या कामांमुळे ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे। त्यामुळे प्रमुख रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये आणि मार्गामध्ये तात्पुरते बदल केलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं दिल्या जाणाऱ्या 81 सेवा आता एका क्लिकवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत। सेवा अधिक पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेमध्ये मिळाव्यात या उद्देशानं महापालिकेनं हा उपक्रम राबवलाय। महापालिकेच्या पोर्टलवर जाऊन या ऑनलाईन सुविधांचे लाभ घेण्याचं आवाहन महापालिकेने केलं आहे। नाशिकमध्ये आज काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद असेल। नाशिक पूर्व आणि सिडकोमध्ये
भागामध्ये पाणी पुरवठा बंद असेल. मुकडे पंपिंग स्टेशन येथे महावितरणच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे, त्यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तसंच सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेमध्ये वीज पुरवठाही बंद असेल. महाराष्ट्रासाठी मे महिना अतिशय तापदायक ठरणार आहे. संपूर्ण महिना राज्यामध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल. उष्णतेची लाट येईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्मशानभूमी समितीची पहिली बैठक मुंबईमध्ये पार पडली. या समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आलेले आमदार देवेंद्र कोठे यांनी या बैठकीमध्ये सहभाग घेतला. यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला नवीन स्मशानभूमी संदर्भात विविध निर्देश दिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित राजा शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित झालाय. काल सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये शिवप्रेमींनी हा चित्रपट सुरू झाल्यानंतर चित्रपट गृहाबाहेर जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली. मराठा क्रांती मोर्चानंही या चित्रपटाचं स्वागत केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र परिघामध्ये हौशी वन्यजीव गणना पार पडलेली आहे. ताडोबा प्रशासनानं आधीच सज्ज केलेल्या उंच मचाणीवर देश आणि राज्य आणि जिल्ह्याभरातून हौशी प्रगणक रात्रभर नोंदी करत बसले होते. या सर्व हौशी वन्यजीव प्रेमींनी दुधाळ चंद्रप्रकाशामध्ये जंगलाचा अवर्णनीय आनंद लुटला. अकोल्यामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या स्वजनगणना उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय. काँग्रेसचे आमदार साजिद खान यांनी स्वतः सहभाग नोंदवत आपल्या कुटुंबियांची माहिती भरली. यावेळी त्यांनी नागरिकांना सुद्धा स्वगणना करण्याचं आवाहन केलेलं आहे. मुंबई विमानतळ वक्तशीरपणामध्ये मागे आहे. भारतामधील 10 सर्वात व्यग्र विमानतळाच्या वेळेवर कामगिरी क्रमवारीमध्ये मुंबई विमानतळ पुन्हा एकदा शेवटच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मुंबई विमानतळ वक्तशीरपणात खराब कामगिरी करणाऱ्यांपैकी एक ठरले. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील 13 मैल ते वळसंग या 81 किलोमीटरच्या नव्या रस्त्यासाठी 740 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या निधीची मागणी केली होती. अखेर आमदार कल्याण शेट्टी यांच्या मागणीला यश आलेलं आहे. नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी त्यामुळे पूर्ण झाली आहे. रायगडमध्ये डिजिटल जनगणनेला सुरुवात झाली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतःची माहिती या ॲपवर भरून या मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेमध्ये नागरिकांना स्वतःची माहिती वेबसाईटवर ऑनलाईन भरता येणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगरात आजपासून कचरा संकलनाचं काम नवी कंपनी करणार आहे. जुन्या कंपनीच्या बऱ्याच तक्रारी होत्या आणि त्यामुळे त्यांचं कंत्राट रद्द केलं होतं. आता नव्या कंपनीला हे कंत्राट दिल्यामुळे ही कंपनी रोज कचरा उचलणार आहे. नागपूर पोलिसांकडे आता ड्रग टेस्टिंग किट प्राप्त झालेलं आहे. अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग किट्स मशीन्स आल्यामुळे ऑन द स्पॉट संबंधित व्यक्ती किती आणि कोणते अंमली पदार्थ त्याचं सेवन केलेलं आहे याचा अहवाल नागपूर पोलिसांना प्राप्त होणार आहे. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं यवतमाळच्या शिवतीर्थवर सामूहिक वाचन झालं. यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध निषेध आंदोलन सुद्धा करण्यात आलं. चुकीची विधानं करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी पुस्तकाचं सामूहिक वाचन केलं गेलं. शिवाजी हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकाने काही सुचविले. भंडारामध्ये फर्निचर मार्ट दुकानामध्ये चोरीची घटना घडलेली आहे. चोरट्यांनी दुकानं शटर तोडून 75,000ची रोकड लांबवली. दरम्यान चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड सुद्धा केलेली आहे. या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाशिममध्ये चोरीच्या घटनांमध्ये सक्रिय असलेल्या चोरट्याला बेड्या ठोकल्यात. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटकेची कारवाई केली. अकोला नाका परिसरामध्ये पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलाय. या कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. आता या प्रकरणामध्ये पोलीस पुढला तपास करतायत. नवापूरच्या परिसरामध्ये कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर प्रशासनानं अखेर
कलिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे. सुरुवातीला बाधित पोल्ट्री फार्मचा पंचनामा केलेला असून त्यानंतर प्रत्येक कोंबडीचे शास्त्रशुद्ध पद्धतीनं कलिंग करून त्यांना पोत्यामध्ये भरून योग्य त्या खोल खड्ड्यामध्ये त्यांना पुरलं जाते. छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणी योजनेमधील वाद संपत नाहीये. त्यामुळे सातत्यानं बैठका प्रशासनाला घ्याव्या लागत आहेत. तसंच नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती द्या, छोट्या छोट्या कारणांसाठी कामं थांबवू नका असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिलेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळ्यामध्ये शिबिरांची संख्या कमी झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधील रक्तदान पेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय. सध्या घाटी रुग्णालयामध्ये केवळ 150 बॅग्स रक्त हे शिल्लक आहे आणि त्यामुळे हा साठा अवघे 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच आहे.